4 8 4. कॅन्सर किंवा कर्करोगाचं प्रमाण किती वेगानं वाढतंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपण ते रोज आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये, ऑफिसमध्ये पाहतोच आहोत. याची कारणं आपल्याला हळूहळू समजू लागलेली आहेत. पण मुख्यत्वे हा आजार आपल्या जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे हे आता लक्षात आलेलं आहे. आपल्या जगण्यामध्ये आपण थोडे थोडे बदल करू शकलो तर या रोगापासून आपला बचाव करू शकू. कॅन्सरची आकडेवारी भयानक आहे, पण या अंधारामध्ये आपल्याला एकच प्रकाश आहे, तो म्हणजे विज्ञानाचा. आपण या कर्कवृत्ताची मुसाफिरी या मालिकेतून समजून घेणार आहोत. कॅन्सरचा भूतकाळ, कॅन्सरचा वर्तमान काळ आणि कॅन्सरचा भविष्यकाळ देखील, आणि तोही अगदी गोष्टींच्या स्वरूपात मनोरंजक रीतीने. या माहितीतून एका व्यक्तीची जरी कॅन्सरच्या संकटातून सुटका झाली तरी खूप आहे. तेव्हा चला बघूया कर्कवृत्ताची मुसाफिरी आपल्या आवडत्या डॉक्टर शेखर कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण कॅन्सरची आकडेवारी आपल्याला जर खोटी पाडायची असेल तर सर्वांना मिळून एकत्र येऊन ही ज्ञान मनोरंजनाची मुसाफिरी करावी लागेल. कर्कवृत्ताची मुसाफिरी. कहे शेरवर यही वो क्षण है, जिए जिंदगी जिसमें सारी. नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. मानवाचं शरीर हे पराकोटीचं गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेणं हे विज्ञानासमोरचं कायमचं आव्हान आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ सतत प्रयत्न करीत असतात, प्रयोग करीत असतात. पण कधीकधी प्रयोगापलीकडच्या गोष्टीतूनच शास्त्रीय शोध लागतात आणि विज्ञानाची दिशा पार बदलून जाते. आपण 2 कथा ऐकणार आहोत. पहिल्या कथेची नायिका ही परदेशातून भारतात येऊन प्रयोग करू पाहत होती, तर दुसऱ्या कथेचा नायक भारतातून परदेशात जाऊन त्याच धर्तीचे प्रयोग करून आपलं नशीब आजमावू पाहत होता. त्यातली पहिली कथा. 1928 मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या भव्य इमारतीपुढे डॉक्टर ल्युसी विल्स टांग्यातून उतरली. तिनं पर्समधून रेल्वेची तिकीटं काढून खात्री करून घेतली. तारीख 22 नोव्हेंबर 1928. वेळ आणि बोगी नंबर पुन्हा एकवार तपासून तिनं तिकीट पर्समध्ये ठेवून दिलं. सामान काढून दोन्ही नोकर तिच्या पाठोपाठ स्टेशनमध्ये शिरले. आतलं दृश्य बघून ल्युसी दारातच ठबकली. नेटिव्ह हिंदुस्थानी लोकांची बेशिस्त गर्दी, त्यांचं अस्ताव्यस्त पसरलेलं सामान, त्यातूनच फिरणारी कुत्री, घामाचा, बिडीच्या धुराचा आणि लघवीचा संमिश्र दर्प हे पाहून तिची छाती दडपूनच गेली. वास्तविक भारतात येऊन तिला चांगलं 1.5 वर्ष झालं होतं. मुंबईच्या उकाड्याची, रस्त्यांची तिला हळूहळू सवय होत होती. तरी तिचा सारा दिवस हाफकिनच्या प्रयोगशाळेत आणि बहुतेक सर्व संध्याकाळी इंग्रज लोकांच्या घरच्या किंवा क्लबच्या पार्ट्यांमध्ये जात असत. त्यामुळे भारतीय नेटिवांशी तिचा फारसा संबंध येत नसे. येई तो फक्त तिच्या रिसर्चमधल्या गर्भवती भारतीय रुग्णस्त्रियांशी. गिरणी कामगारांच्या या बायकांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या पंडुरोगाचं प्रमाण खूप दिसत असे आणि त्यावर संशोधन करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ मेडिसिनमधून शिकवून नुकतीच बाहेर पडलेली ल्युसी वयाच्या अवघ्या 20च इंग्लंड सोडून भारतात आली होती. पण 1.5 वर्ष झालं तरी तिला तिच्या प्रयोगात यश काही येत नव्हतं. या पंडुरोगाचं कारण आणि त्यावरचे उपाय तिला शोधून काढायचे होते. अमेरिकेत नुकताच जॉर्ज मिने या नावाच्या शास्त्रज्ञानं पंडुरोगाच्या एका वेगळ्या प्रकारचा शोध लावला होता. नेहमीच्या लोहाच्या कमतरतेमुळे म्हणजे आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या पंडुरोगापेक्षा वेगळ्या असलेल्या त्या पंडुरोगाला त्यानं पर्निशियस ॲनिमिया असं नाव दिलं होतं. B12 या विटॅमिनच्या कमतरतेमुळे
हा रोग होतो आणि लोहाऐवजी B12 दिलं की लागलीच तो बरा होतो हे त्यांनी शोधून काढलं होतं. भारतातल्या गिरणी कामगारांचा जो अनिमिया आहे तो देखील त्याच प्रकारचा असावा असं ल्युसीला तिचा कयास होता. भयानक गरिबीत जगणाऱ्या या कामगारांच्या बायकांची परिस्थिती तर अधिकच हलाखीची होती आणि त्या गर्भारपणाचा ताण तर त्यांच्या सोसण्यापलीकडचा होता. त्यातून एकामागून एक अशा होत जाणाऱ्या बाळंतपणामुळे थकून गेलेल्या त्या स्त्रिया अवेळी मृत्युमुखी पडत. लोह आणि B12 देऊन देखील काही उपयोग होत नसल्याचं तिला आढळून आलं होतं. पण मग नेमका उपाय काय तो काही सापडत नव्हता. खूप प्रयोग करूनही अपयश आल्यामुळे निराश झालेल्या ल्युसीला आणखी एक धक्का बसला. तो तिच्या घरी पहिल्या दिवसापासून काम करणाऱ्या मोलकरणीचं काम करणाऱ्या भागीरथीच्या बाळंतपणात झालेल्या मृत्यूमुळे. त्यानंतर तर ल्युसीनं तडकाफडकी बॉम्बे सोडून म्हैसूरला जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथल्या प्रयोगशाळेमध्ये उंदरांवर प्रयोग करून बघण्याची संधी तिला मिळाली होती. तिथे राहून या पंडू रोगावर काही उपाय सापडतो का ते तिला बघायचं होतं. तसं झालं तर हजारो स्त्रियांचे प्राण वाचणार होते. तिनं फलाटावर उभ्या असलेल्या ट्रेनकडे बघितलं. खास ब्रिटिशांसाठी असलेला फर्स्ट क्लासचा हिरवा डबा तिच्या नजरेस पडला आणि त्या दिशेने चालू लागली. पाठोपाठ सामान घेऊन नोकर चालू लागले. गोऱ्या मडमेला बघून 2 कृशदेहाचे भिकारी भीक मागत तिच्या मागे लागले. अस्थिपंजर झालेले त्यांचे देह बघून ल्युसीला चक्क ॲनाटॉमी म्युझियममधल्या हाडांच्या सापळ्याची आठवण झाली. इतक्या गरिबीत माणसं कशी काय राहू शकतात या विचारात असतानाच सोबतच्या नोकरानं त्या भिकाऱ्यांना हाकललं. डब्यात चढल्यावर आतलं वातावरण बघून तिचा जीव भांड्यात पडला. तिथलं ओळखीचं जग तिला पुन्हा दिसलं. डब्यातला थंडावा, स्वच्छता, टापटीप, नोकर चाकर, खिडक्यांवरचे मखमली पडदे आणि मऊ गादीच्या आरामशीर खुर्च्या. या डब्यांमध्ये मोजके प्रशिक्षित नोकर सोडले तर भारतीय माणूस दृष्टीला देखील पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली असे. गाडी सुरू झाली आणि ऑर्डरली आला. त्यानं युडी कोलनमध्ये भिजवलेला टॉवेल तिच्या हातात दिला. तो तिनं आपल्या चेहऱ्यावरून मानेवरून फिरवला. त्या ओल्या स्पर्शानं आणि कोलनच्या वासानं तिला तरतरी आली. वापरून टॉवेल परत देईपर्यंत ऑर्डरलीने मेनू कार्ड हाती ठेवलं. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. तिनं त्या कार्डावरून नजर फिरवली. प्रथम एक खास भारतीय बनावटीचं म्युली गटानी सूप मागवलं. वेटर ऑर्डर घेऊन गेला. पण मेनू कार्ड हातामध्ये तसंच ठेवून ती विचार करू लागली. ही मद्रास मेल आता उद्या संध्याकाळपर्यंत बेंगलोरला पोहोचेल. तिथे गाडी बदलून आपल्याला म्हैसूर स्टेट रेल्वेच्या कंपनीच्या गाडीनं म्हैसूरला जायचं आहे. ती पुढची गाडी 2 दिवसानंतर आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये बेंगलोरच्या गेस्ट हाऊसमध्ये राहावं लागेल. लेट न होता म्हैसूरला पोचायचं म्हटलं तरी 4 दिवस जाणार. एवढ्या मोठ्या प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून तिने 2-3 पुस्तकं सोबत आणली होती. त्यातलं एखादं काढावं असं म्हणतानाच तिची नजर समोरच्या मेनू कार्डवर पडली आणि तिच्या मनात एक विचार चमकला. वाचनाची सुरुवात या मेनू कार्डपासूनच करूया आणि जेवढे जमतील तेवढे पदार्थ या 4 दिवसामध्ये चाखून पाहूया. तिच्या प्रथम वर्गाच्या तिकिटामध्ये दिवसाला 4 जेवणं समाविष्ट होतीच. भागीरथीला 4 दिवसात 1 जेवण तरी धड मिळालं असेल. तिनं हा विचार मनातून झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. भारतातलं दारिद्र्य हा तिच्या कळवळ्याचा विषय असला तरी आत्ता या प्रवासात तिला त्याची छाया नको होती. तिनं पुन्हा त्या मेनू कार्डकडे बघितलं. बहुतेक सगळ्या डिशेस या ब्रिटिश होत्या. मधूनच एखादी इंडियन करी, तीही इंग्लिश जिभेला मानवेल इतपतच झणझणीत. तिनं वाचायला सुरुवात केली. बँगर्स अँड मॅश, कॉटेज पाय, स्टेक अँड किडनी पाय, यॉर्कशायर पुडिंग, चिकन टिक्का मसाला, फिश अँड चिप्स, कंबरलँड सॉसेजेस, बेकनचे, माशाचे आणि काय काय म्हणाल ते प्रकार. त्या विशीतल्या तरुण ल्युसीच्या तोंडाला पाणी न सुटतं तरच नवल. तिनं मनाशी पुढच्या 4 दिवसांचा मेनू निश्चित केला. जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी चाखायच्या. 4 वर्षापूर्वी आईसोबत ती सिलोनला गेली होती. त्यानंतर भावासोबत एकदा तिनं आफ्रिकेचा प्रवास केला होता. तेव्हाही तिनं हा प्रयोग केला होता आणि धमाल केली होती. तिथल्या
तिथल्या मातीत उगणारं अन्न त्या त्या मानव समूहाला कसं पोषक होतं याचा तिने त्यावेळेस खूप विचार केला होता. मग इथे बॉम्बेतल्या गिरणी कामगारांच्या अन्नात नेमकं काय कमी पडत होतं? गाडीनं वेग घेतला तशी तिची विचारचक्र फिरू लागली. तिनं ठरवलं ह्या मेनू कार्डाची एक कॉपी आपण म्हैसूरला घेऊन जावी. उंदरांच्या एका गटाला कुपोषित भागीरथी जे खात असेल ते अन्न द्यायचं आणि उरलेल्या गटाला त्या अन्नासोबत या मेनूमधला एक एक पदार्थ वाढवत न्यायचं. म्हणजे नक्की कुठल्या पदार्थांमुळे भागीरथीचा पंडुरोग टळतो ते कळू शकेल. पुढच्या 4 दिवसाच्या सबंध प्रवासामध्ये तिनं रेल्वे कंपनीच्या मेजवानीचा आस्वाद तर घेतलाच, पण म्हैसूर स्टेशनवर दरबारातले सरकारी अधिकारी उतरवून घ्यायला येईपर्यंत तिच्या मनातला प्रयोगाचा ढाचाही पक्का झाला होता. हळूहळू दिवस गेले. बघता बघता म्हैसूरच्या प्रयोगशाळेत येऊन ल्युसीला आता 1 वर्ष होत आलं. अजून तिच्या प्रयोगांना यश येत नव्हतं. आता मात्र तिचा धीर सुटू लागला होता. अपयश घेऊनच आपल्याला मायदेशी परतावं लागणार याची तिला भीती वाटायला लागली होती. करता करता तिच्या मुक्कामाचा शेवटचा आठवडा आला. पावसाळ्याचे दिवस होते. अंधारून आलं होतं. प्रयोगशाळेत त्या दिवशी ती एकटीच होती. पिंजऱ्यातल्या मलून होऊन पडलेल्या उंदरांकडे ती पाहत होती. दुपारचा फीड द्यायची वेळ झाली होती. तिनं आपल्या सहाय्यक मुत्तण्णाला हाक मारली. काहीच प्रतिसाद आला नाही. मग तिनं आपल्या शिपायाला हाक मारली. शिपाई, मुत्तण्णा कुठे आहे? मेमसाहेब, तो दुपारीच घरी गेला. घरी गेला? हो मेमसाहेब, शेतीची काही कामं आहेत असं म्हणून तुम्हाला सांगूनच तो घरी गेला असं म्हणाला. अरे बाबा, दुपारचं फीड द्यायचं आहे, त्याचं काय? शिपाई नुसताच उभा राहिला. आता ल्युसी पुरती वैतागली. मुत्तण्णा सहाय्यक म्हणून तसा बरा होता, पण नेटिव्ह इंडियनांसारखा तो बेभरवशाचा होता. कधी सणक येईल आणि तो गायब होईल याचा नेम नसे. कधी सण, कधी मयत, कधी घरातली कामं, अशा थापा मारून तो गायब होत असे. ल्युसीनं बऱ्याचदा सांभाळून घेतलं होतं, पण आता तिची सहनशक्ती संपली होती. दुपारचं फीड आणून ठेवलेलं नव्हतं. आता पावसात बाहेर जाऊन काही व्यवस्था करणं शक्य नव्हतं. आता या प्रयोग गटातल्या गर्भार उंदरांना उपाशी ठेवणं देखील शक्य नव्हतं. नाहीतर इतक्या दिवसांच्या कष्टांवर पाणी पडणार होतं. तिच्यासमोर आता एकच उपाय होता. स्वतःसाठी आणलेली मरमाईट सँडविचेस त्या उंदरांना खायला देणं आणि स्वतः उपाशी राहणं आणि रूमवर निघून जाणं. तिनं तिरमिरीमध्ये स्वतःच्या पर्समधली ती सँडविचेस बाहेर काढली. पर्समध्ये नुकतीच लंडनहून मागून घेतलेली मरमाईटची बाटली देखील होती. प्रयोगाच्या उंदरांच्या पिंजऱ्यात ते सगळं टाकून ती वैतागून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुत्तण्णा रूमवर धावतच आला. मेमसाहेब, प्रयोगातले उंदीर एकदम तरतरीत होऊन खेळतायत. तुम्ही त्यांना काल काय फीड दिलं होतं? आपण दुपारी काल वैतागून त्या पिंजऱ्यामध्ये आपलं सगळं मरमाईट टाकलं होतं हे ल्युसीला आठवलं. ती धावतच प्रयोगशाळेत आली. पाहतो तर खरंच कालपर्यंत मलूल पडलेली उंदरं आज अगदी हुशार दिसत होती. तिनं मग रूमवरून अजून एक मरमाईटची बाटली मागून घेतली. पुन्हा त्या पिंजऱ्यात टाकलं. प्रयोगातल्या उंदरांनी ते लगेच घट्ट करून टाकलं. मग पुढे 5-6 दिवस ती प्रयोगातल्या उंदरांना मरमाईट देत गेली. 6 दिवसानंतर तिनं त्यांचं रक्त तपासलं तर तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. उंदरांमधल्या विशिष्ट तो पंडुरोग जो होता तो बरा झाला होता. भगीरथीच्या पंडुरोगावरच्या प्रश्नाला अचानक उत्तर सापडलं होतं, मरमाईट. पण मरमाईटमधल्या नेमक्या कुठल्या घटकामुळे हे साध्य झालं आहे ते ल्युसीला काही कळेना. तिनं अनेक दिवस विचार करून, वाचन करून, थोडाफार पत्रव्यवहार करून देखील तिला काही ध्यानात येईना. मग शेवटी तिने वैतागून या रहस्यमय घटकाला विल्स फॅक्टर असं स्वतःचं नाव दिलं. पुढच्या काही दिवसात तिनं रिसस या प्रकारच्या माकडांवर हेच प्रयोग केले. त्यातही सिद्ध झालं की मरमाईटच्या आहारानं तो विशिष्ट पंडुरोग टाळता येतो. म्हैसूरमधले प्रयोग संपवून ती बॉम्बेला परतली. तिथं गिरणी कामगारांच्या गर्भवती स्त्रियांना तिनं मरमाईटचा आहार दिला. त्या बायकांनाही अनिमिया झाला नाही. ल्युसीच्या चिकाटीमुळे विल्स फॅक्टरचा शोध लागला. उपासमारीनं, गरिबीनं पिचलेल्या भारतातल्या गर्भवती स्त्रियांची एक समस्या दूर व्हायला त्यानं मदत झाली.
कालांतरानं हा विल्स फॅक्टर म्हणजेच फॉलिक ॲसिड आहे असं समजून आलं. मरमाईटमधल्या यीस्टमुळे हे तयार होतं हेही लक्षात आलं. फॉलिक ॲसिड हा घटक पदार्थ पेशीच्या विभाजनाला मदत करतो. आज प्रत्येक गर्भवती स्त्रीला लोह आणि B12 सोबतच फॉलिक ॲसिड देखील नियमितपणे दिलं जातं. गर्भारपणात होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण त्यानं खूप कमी झालेलं आहे. ल्युसी विल्म्स पुढे इंग्लंडला परतली. ज्या भारतात येऊन तिनं संशोधन केलं तो देश स्वतंत्र झालेला तिने पाहिला. 1965 मध्ये तिचं निदान झालं. तेव्हा आपला देश स्वतंत्र होऊन देखील खूप वर्ष झाली होती. पण अजूनही भारतामध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या माता मृत्यूचं प्रमाण जगाच्या मानाने अजून खूप आहे. ते आपण शून्यावर आणू शकलो तर ती खऱ्या अर्थाने डॉक्टर ल्युसी विल्स हिला मानवंदना होईल. याच सूत्रामधली पुढची कथा आपण पुढच्या एपिसोडला ऐकूया.